आता बातमी पुणे शहरातल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येसंदर्भातली आहे। तसंच पुणे शहरात गेल्या 2 महिन्यापासून पाण्याची टंचाई जाणवतेय, पाण्याचा तुटवडा जाणवतोय। पुण्यात प्रशासनाची अघोषित पाणी कपात आहे असं बोललं जात आहे। तसंच पाणी पुरवठ्यावरून रवींद्र धंगेकरांचा प्रशासनावर हा आरोप आहे। कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला डावललं जात आहे असं सुद्धा आरोप पुण्याच्या रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। पेठांमध्ये पाण्याचे मीटर बसवण्यात मोठा भ्रष्टाचार सुद्धा झालेला आहे असा आरोप रवींद्र धंगेकर करतायत। तसंच पुण्यात प्रशासनानं नागरिकांना विश्वासात न घेताच कपात केलेली आहे पाण्याची असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पाण्याचे मीटर बसल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांना त्याचा येणारा पैसा तो भरावा लागणार आहे मीटरचा, आणि याच्यामुळे नागरिकांना मोठा तुटवडा होणार आहे। नागरिकांच्या खिशात हात घालण्याचा हा प्रकार आहे। तर हे मीटर बसवताना त्यांनी जी नियमावली ती नियमावलीमध्ये सूट देऊन त्याच्यामध्ये काहीतरी नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने योजना फेर योजनेचा विचार करावा।